एनआयएनं देशभरात 4 ठिकाणी छापे मारलेत। यामध्ये हैदराबादमध्ये 3 ठिकाणी आणि महाराष्ट्रातल्या वर्ध्यामध्ये एका ठिकाणी छापे मारण्यात आलेत। आयएसआयशी संपर्क असल्याच्या संशयावरून एनआयएनं हे छापे मारलेले आहेत। सुरक्षेच्या दृष्टीनं आयएसआयशी संबंध असल्याच्या संशयातून महाराष्ट्रातल्या वर्धा या ठिकाणी एका ठिकाणी छापा मारण्यात आलाय, तर हैदराबादमध्ये 3 ठिकाणी। या संदर्भातली माहिती घेऊयात। सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती। सुधाकर, काय एकूणच माहिती, कधीपासून छापे मारायला सुरुवात झाली, काय सापडलंय? श्वेता, या सकाळपासून सगळी कारवाई सुरू आहे। एनआयएची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कारवाई सुरू आहे। ही संपूर्ण जी कारवाई ही आयएसआयच्या अनुषंगाने सगळी कारवाई सुरू आहे। महत्वाचं म्हणजे पुलवामा घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी देशभरात सक्रिय असल्याचं म्हटलं जात होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळी कारवाई सुरू आहे। एनआयएने काही दिवसापूर्वी पुण्यातून एकाला अटक केली होती, त्याचप्रमाणे बिहार इथून 2 जणांना अटक केली होती। ही सर्व माहिती सर्व एनआयएचे अधिकारी कलेक्ट करतायत आणि या अनुषंगाने देश पातळीवरती सगळं हे एकूण तपास सगळा सुरू आहे आणि या तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी काय आढळतात, ज्या ज्या लोकांबद्दल माहिती मिळते, त्यांना ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। श्वेता, बिलकुल। आणि सुधाकर, थोडंसं तुम्हाला थांबवते, मात्र वर्ध्यात सुद्धा एका ठिकाणी छापा मारला गेलाय। तिथून आपले प्रतिनिधी चेतन व्यास आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती। चेतन, वर्ध्यामधलं कोणतं ठिकाण आहे, काय संशय होता आणि छापा मारल्यानंतर काय हाती आलंय का? वर्धेच्या मसाळा परिसरामध्ये एनआयए कडून सांगितलं जात आहे। आयएसआयशी संपर्क असल्याचं, इथे राहणाऱ्या मुलांचा संपर्क असल्याचं सांगितलं गेलंय। जिल्हा पोलीस अधीक्षक या बाबतीला दुजोरा दिला गेलेला नाहीये, मात्र ही कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी मागवल्याचं सांगितलं जात आहे। अद्यापपर्यंत कोणत्या युवकांना ताब्यात घेण्यात आले आणि काय कारवाई सुरू आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडून पुष्टी करण्यात आलेली नाही। बिलकुल चेतन, दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद आणि सुधाकर तुमचेही धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर एनआयएनं सुरू केलेली छापेमारी, यामध्ये हैदराबादमधली 3 ठिकाणं आणि महाराष्ट्रातल्या वर्ध्यामधलं 1 ठिकाण। आयएसआयशी संपर्क असल्याच्या संशयातून एनआयएनं ही छापेमारी केली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।